हं. तर आजचा जो आपला उपशम प्रकरणामधला 90 सर्ग आहे, तो आपण आज बघणार आहोत. तर ह्या ओव्हरऑल सर्गामध्ये अ, एक महत्त्वाची कन्सेप्ट आलेली आहे, की चित्तनाश, मनोनाश आणि तो किती किती प्रकारचा असतो. तर हेच आपण बघणार आहोत. तर इथे पहिल्यांदाच ते सांगतायत, की अ, एक जो 2 प्रकारचा मनोनाश आहे. त्याच्यामध्ये एक स्वरूप आणि दुसरा अरूप. तर स्वरूप जो मनोनाश आहे, जो जीवनमुक्ताच्या ठिकाणी असतो आणि अरूप म्हणजे विदेहमुक्ताच्या ठिकाणी अरूप चित्तनाश असतो. तर याच्यावर कसे-कसे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण एकदा बघूयात, की ह्या सर्गावर योग वशिष्ठाच्या आधारे अरूप चित्तनाशाचे वर्णन करा. स्वरूप व अरूप चित्तनाश विशद करा. योग वशिष्ठानुसार स्वरूप चित्तनाशाचे वर्णन करा. जीवनमुक्त, अरूप चित्तनाश आणि स्वरूप चित्तनाश अशाच प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि तेच आता आपण बघणार आहोत. तर पहिला जो चित्तनाश सांगितलेला आहे, तो स्वरूप प्रकारचा आणि दुसरा अरूप. जीवनमुक्त म्हणजे स्वरूप आणि विदेहमुक्त म्हणजे अरूप. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रश्न उत्पन्न होतो, की हा चित्तनाशच कशाला करायचा ना आपण? म्हणजे चित्तनाश का बरं करायला सांगितलेला असेल? तर त्याचं हे उत्तर इथे दिलेलं आहे, की या लोकी चित्ताची जी सत्ता आहे, ती दुःखाला कारणीभूत होते. म्हणजे या लोकी म्हणजे आपण जन्माला आलेलो आहोत. तर ह्या लोकी जी चित्ताची सत्ता आहे, म्हणजे चित्तानुसार वागणं, चित्ताचं असणं आपल्यासोबत हे दुःखाला कारणीभूत होतं आणि चित्ताचा नाश जर केला, तर तो सुखाला सुखाला कारणीभूत होतो. म्हणून चित्ताची सत्ता क्षीण करून चित्ताला वासनाबीज रहित करायचं आहे. हे एक पहिलं सांगितलं त्यांनी. परत दुसरं काय सांगितलं, की तामस वासना समूहाने व्याप्त झालेले जे मन आहे, तेच जन्माचं कारण आहे. म्हणजे तम जो गुण आहे, त्या वासना समूहाने जर चित्त व्याप्त झालं किंवा मन व्याप्त झालं, तर जन्म होतो. तर त्याच्यासाठी मन म्हणजे जन्माचं कारण हे मन आहे. म्हणजे चित्त थोडक्यात. आता त्याच्यामध्ये फरक आहे, पण इथे त्यांनी तसं सांगितले म्हणून तुम्हाला तसं सांगते. तर मन विद्यमान आहे असं तू समज आणि ते केवळ दुःखाला कारणीभूत आहे. आणि इथे एक कन्सेप्ट आलेली आहे जीव. आता फर्स्ट सेमला आपण जीव जगत वेगवेगळ्या दर्शनामधले जगत हे बघितलं होतं. तर इथे जीव एक कन्सेप्ट आलेली आहे, की अनादी अध्यासायाने सिद्ध झालेले शरीर, इंद्रिय आणि विषय यांच्या गुणसमूहास हा माझा असे जे चित्त जाणते, तेच अतत्वज्ञ आणि दुःखित चित्त असून त्याला जीव असं म्हणतात. म्हणजे अ, थोडक्यात काय आहे, की मन, शरीर, इंद्रिय, विषय यांचा जो गुणसमूह आहे आणि त्या चित्त हा माझा, म्हणजे हे माझं, ते माझं, हे माझं, ते माझं जे आपण करतो, ते अतत्वज्ञ. तत्वज्ञ नाही सांगितलेलं, त्याला अतत्वज्ञ म्हटलेलं आहे आणि तेच दुःखित चित्त असून त्याला जीव असं म्हटलेलं आहे. आणि मग पुढे ते सांगतात, की जोपर्यंत हे मन विद्यमान आहे, तोपर्यंत दुःखाचा क्षय होणार नाही. म्हणून तुला हा मनोनाश करायचा आहे. म्हणून हा मनोनाश करायचा आहे. तर इथे मनोनाशाचा उपाय 78 मध्ये सांगितले. आपण बघितलं ते. योग आणि ज्ञान हे 2 उपाय सांगितले. पण इथे मनोनाश किती प्रकारचा आहे, चित्तनाश किती प्रकारचा आहे ते सांगितलं आणि कशासाठी हा मनोनाश करायचा ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आता एकदम इनोसंटली श्रीराम प्रश्न विचारतायत, की "हे ब्राह्मण म्हणजे वशिष्ठ मुनी, कोणाचं मन नष्ट झालेलं आहे? नष्ट झालेल्याचे मन कशा प्रकारचे असते? त्याचा नाश कसा होतो? आणि नाश पावलेल्या मनाची सत्ता कशी असते?" एकदम असा प्रश्न विचारला. त्यावर मला त्यांनी सांगितलं आहे, की ज्याचा मनोनाश झाला आहे, ते कसे आहेत? मग इथे 3 त्यांनी छान उदाहरणं सांगितलेले आहेत, की हे असं जर असेल तो मनुष्य, तर त्याचा मनोनाश झालेला आहे. तर पहिलं सांगितलेलं आहे, आपले श्वासोच्छ्वास मोठ्या पर्वताला जसे हलू शकत नाही. आता समजा आपण एका मोठ्या पर्वतासमोर उभं राहिलो. हं. आता कागद धरला, तर कागद आपल्या श्वासोच्छवासाने हलणार आहे. ठीक आहे. पण एकदम मोठा पर्वत आहे, तो आपल्या श्वासाने हलू शकत नाही. त्याचप्रमाणे धीर पुरुषाला सुख-दुःख साम्य अवस्थापासून ढवळू शकत नाही, म्हणजे हलवू शकत नाही. त्याचं चित्त रमलेले आहे असं असं समजायचं. मग हे उदाहरण म्हणजे आलं तुम्हाला तर हे उदाहरण लिहिणं अपेक्षित राहणार आहे, की चित्ताचा नाश झालेला माणूस कसा ओळखायचा आपण? तर हे पर्वताचं उदाहरण सांगितलेलं आहे. सुख-दुःख त्याला त्याच्या साम्य अवस्थेपासून ढळवू शकत नाही आणि ही थोडक्यात जी कन्सेप्ट आहे ती स्थितप्रज्ञेसारखी आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे, की हा 7 वित्ती लांब देह मी आणि ह्या देहाहून निराळा मी नव्हे, अशी जी भावना कोराच्या पुरुषाला
अंतःकरणात पूर्ती परिच्छिन्न म्हणजे हा देह मीच आणि याच्याहून निराळा मी नाही. म्हणजे त्याला असं वाटत वाटत नाही. जो कोण आहे त्याला असं वाटत नाही. त्याचं मन नष्ट झालेलं आहे. ठीक आहे. आणि तिसरं सांगितलेलं आहे, की कुठलीही आपत्ती म्हणजे संकट, कृपणता म्हणजे चिंगूसपणा, उत्साह, मंदता आणि महोत्सव म्हणजे उत्सव म्हणजे आनंद त्याच्या अंतःकरणात आणि मुखचर्येवर काहीही विकार उत्पन्न करू शकत नाही. याचे मन नष्ट झालेले आहे असे म्हणतात. मग आता पहिल्यांदा काय सांगितलं, की मनोनाश कोणत्या प्रकार मनोनाश, चित्तनाश हा 2 प्रकारचा आहे. ठीक आहे. स्वरूप आणि अरूप. त्याच्यानंतर मनोनाश कशासाठी करायचा आहे ते सांगितलं. त्यानंतर मग श्रीरामांनी खूप इनोसेंटपणे प्रश्न विचारला, की मनोनाश हा कोणाचा मनोनाश झालेला असतो? तर मग त्याची ही 3 उदाहरणं सांगितलेले आहेत. ठीक आहे. आता हा मनोनाश ज्याचा झालेला आहे, या अवस्थेत मन हे वासना बीजरहित असते. हीच चित्तनाशाची दशा होय, म्हणजे अवस्था होय. आणि ही जी अवस्था आहे, ही जीवनमुक्तच्या ठिकाणी असते. ठीक आहे. मग हा जो आहे, हा असे कोणाचा झालेला असेल, तर तो हा जीवनमुक्त आहे. म्हणजेच पहिला जो आहे स्वरूप चित्तनाश, तो हा आहे. ठीक आहे. मग त्याच्या आता कसं असतं, त्याचं स्वरूप कसं असतं, तर ते इथे त्यांनी सांगितलेलं आहे, की दृश्य हे खरे आहे. या भ्रांतीने ज्याचे मनन करण्याची योग्यता मानणे हीच मूर्त आहे, असे तू जाण. हे निष्पाप रामा, ती मूर्ता जेव्हा नाश पावते, तेव्हा चित्तनाश नावाचे सत्व उदयात येते. हे राघवा. आता इथे खूप थोडंसं तुम्हाला आधी वाचून घेते आणि मग समजवते, की हे राघवा, या चित्तनाश रूपी सत्व संशय जीवनमुक्ताच्या स्वभावाला कित्येकानी चित्त असे नाव दिलेले आहे. तेच सत्व या नावाने जीवनमुक्ताचे मन मैत्रादी गुणांनी युक्त होते. तेव्हा त्याच्यामध्ये उत्तम वासनेचा उदय होतो. आता आपल्याला तुम्हाला मेन बेसिक कन्फ्युजन असू शकतं, की स्वरूप आणि अरूप याच्यामध्ये काय फरक आहे? तर हा फरक म्हणजे स्वरूप जो चित्तनाश आहे, तो स्थितप्रज्ञ ही अवस्था आहे, त्यासारखा आहे. आणि अरूप जे आहे, तर आपल्या पतंजली योग दर्शनामध्ये आपण 2 प्रकारच्या समाधी पाहिलेल्या आहेत. संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. ससंप्रज्ञात म्हणजे प्रज्ञा सोबत जी आपल्याला समाधी लागते, ती संप्रज्ञात समाधी आहे आणि असंप्रज्ञात म्हणजे जेव्हा प्रज्ञाही सोडून दिली जाते, तेव्हा जी समाधी लागते तिला असंप्रज्ञात समाधी आणि ते आपलं ध्येय किंवा उद्दिष्ट आहे. तर ह्या दोन्ही म्हणजे हे दोन्ही जे नाश आहे, ते त्याच्याप्रमाणे आहे. आता हा चित्तनाश सांगितलेला आहे. कोणता? जीवनमुक्त किंवा स्वरूप चित्तनाश. याच्यामध्ये मन त्याचं शिल्लक असतं. चित्तनाशाचा जरी हा प्रकार सांगितलेला असतं, पण त्याच्यामध्ये चित्त असतं. आणि ज्याचं चित्त नाहीये, त्याला विदेहमुक्त किंवा मग अरूप चित्तनाश असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता यांनी परत तिथे सॉरी याचंच सांगितलेलं आहे. कोणाचं? जीवनमुक्ताचंच सांगितलेलं आहे, की जीवनमुक्ताचे मन हे पुनर्जन्मापासून मुक्त होते. ते मन ब्रह्माकार वासनांनी युक्त होते. म्हणजे ह्या मनामध्ये वासना आहेत, पण त्या चांगल्या वासना आहेत. म्हणजे थोडक्यात हा जो मनुष्य आहे, याला मुक्ती भेटलेली आहे आणि हा जीवन जगत आहे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी. ठीक आहे. ते पुन्हा जन्म पावत नाही. जीवनमुक्ताच्या असल्या मनाची जी सत्ता आहे तेच तत्व होय. त्या आभास रूपाने मनाचा अनुभव फक्त उत्थानकालीच येत असल्याने जीवनमुक्ताचा हा मनोनाश स्वरूप म्हणजे साकार आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटचं आहे, कारण याला सन्मात्र स्वरूपाची प्राप्ती झालेली असते. त्याला देहादी परिच्छेदाचा स्पर्श होत नाही. चंद्राच्या ठिकाणी जशा आल्हाददायक दीप्ती असते, त्याचप्रमाणे जीवनमुक्ताच्या ठिकाणी मनोनाशामध्ये गुणसंपत्ती स्फुरतात. तर हे जे सगळे गुण वगैरे आहे, म्हणजे रावांनी प्रश्न विचारला होता आणि की जर मनोनाश झालेला आहे, तर म्हणजे अशा ठिकाणी मैत्रादी गुण कसे उत्पन्न होतात? तर त्यांनी हेच सांगितलंय, की हा जो पहिला जीवनमुक्त आहे, त्याचं मन त्याच्या सोबत आहे. मनोनाशाचा जरी हा प्रकार असला, पण मनासोबत असतो जीवनमुक्त आणि त्याच्यामध्ये त्याचं मन जे आहे, ते पूर्ण ब्रह्माकार वासनेने युक्त असतं. पण याचं आयुष्य चालू आहे म्हणून हा जीवन जगतो. निष्काम कर्म करतो आणि आता दुसरं जे आहे ते विदेहमुक्त लागतोय थोड्या वेळाने. दुसरं जे आहे ते विदेहमुक्त. हे रघुकुल श्रेष्ठा, आता मी दुसरं सांगितलंय. मी दुसरा जो कलारहित अरूप मनोनाश सांगितला, तो केवळ विदेहमुक्तामध्येच असतो. म्हणजे अरूप जो आहे तो विदेहमुक्तामध्ये आणि त्याच्या आता हे जे उदाहरण आहेत,
ते जे शब्द आहेत ते तसल्या तसेच लिहायचे असतात आपल्याला. विधेयमुक्तामध्ये परण, पावन, निर्मल पदार्थामध्ये श्रेष्ठ गुणाचा आधार असे सत्व अगदी लीन होऊन जाते. म्हणजे इथं सत्व, सत्व बुद्धी या अर्थाने पण घेतात किंवा मन हा अर्थाने पण सत्व घेतात. म्हणजे तिथं सत्व सुद्धा लीन होऊन जाते. म्हणजे सत्व पण नसते, मन पण नसतं, बुद्धी पण नसते. त्या सत्वक्षयरूपी विधेयमुक्ताचे विरूप चित्तनाशात काही दृश्य अवशिष्ट राहत नाही. तिथे काहीच दृश्य म्हणजे काहीच अवशिष्ट राहत नाही. त्या त्यात गुण नाही, अवगुण नाही, श्री नाही, अश्री नाही, चंचलता नाही, हर्ष नाही, क्रोध नाही, क्रोध या वृत्तींचा उदय नाही की अस्तपिन नाही, तेज नाही, तम नाही, दृश्य पदार्थ नाहीत, संध्या नाही, दिवस व रात्रही नाही, दिशा नाहीत, आकाश नाही, खाली नाही, वर नाही, अ अनर्थ रूपता नाही, वासना नाही, रचना नाही, क्रिया नाही, अक्रियाही नाही, भाव नाही आणि अभावही नाही. तर ते पदच सिद्ध असल्यामुळे कोणत्याही साधनाने साध्य होणारे नाही. त्यात तम नाही, तेजही नाही, नक्षत्र, सूर्य, चंद्र आणि वायूही नाही. संध्याकाळचा रागही नाही आणि निर्मल सूर्यही नाही. अशा शरद ऋतूतील स्वच्छ आकाशासारखे हे पद असते. म्हणजे विदेहमुक्ताचे पद असतं. आकाश ही जशी वायूची प्रतिष्ठा आहे, त्याचप्रमाणे हे जे आहे ते बुद्धीच्या पार गेलेले आहेत आणि संसारातील व्यवहाराच्याही पलीकडे गेलेले आहेत. त्याचे ते सर्व व्यापक पद प्रतिष्ठा आहे. जे सर्व दुःखरहित, चिद्रूप, क्रियारहित, आनंदपूर्ण, रजोगुण आणि तमोगुण यांनी रहित असलेले पद त्यात आकाशासारखे निर्लप झालेले आणि प्रतिभासिक चित्तानेही विरहित असलेले श्रेष्ठ विदेहमुक्त स्थिर राहतात. म्हणजे हे जे विदेहमुक्त आहेत ते स्थिर राहतात. त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अशा प्रकारे हा जो सर्ग आहे 90, तर 90 मध्ये सांगितलेला आहे. परत एकदा रिपीट करते त्याच्यामध्ये काय-काय सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदी चित्तनाशाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. चित्तनाश कसा करायचा, कोणत्या उपायाने करायचं हे 78 मध्ये सांगितलेले आहे. ठीक आहे. त्याचे 2 महत्त्वाचे सांगितलं, ज्ञान आणि योग यांनी चित्तनाश करायचा. चित्तनाशाचे प्रकार 2 सांगितलेले आहेत, स्वरूप आणि अरूप. त्यानंतर चित्तनाश कशासाठी करायचं? त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे, का दुःखाला कारण होते मनाची सत्ता आणि जन्माचं पण कारण असते. त्याच्यामुळे चित्तनाश करायचा. त्याच्यानंतर मग ज्याचा चित्तनाश झालेला आहे, तो मनुष्य कसा असतो? त्याचे 3 उदाहरणं त्यांनी सांगितलेले आहे. श्वासोश्वासाचं, पर्वताचं, त्याच्यानंतर मी ह्या देहाहून निराळा मी नाही, असं ज्याला वाटत नाही, वाटतं. म्हणजे मी देहाहून निराळा मी नव्हेच, अशी जी भावना आहे, ती त्याला विचलित करत नाही. त्याचं मन नष्ट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर सांगितलेले, की कुठलीही आपत्ती, कृपणता त्याच्या मुखचर्या किंवा अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न करू शकत नाही. त्याचं मन नष्ट झालेलं आहे. आणि मग नंतर त्यांनी जीवनमुक्ताचं स्वरूप काय असतं आणि विदेहमुक्ताचं स्वरूप काय असतं, हे सांगितलेलं आहे. तर आता मी ही पीटीची सॉरी ही जी पीडीएफ आहे तुमच्या ग्रुपवर शेअर करून देईल. मग तुम्ही बघा कसं पुढचं हे करायचं ते. समजलंय का? आणि हां. याला रिपिटेशन लागतं मॅडम खूप. रिपिटेशनने थोडं समजायला लागतं प्रत्येक. हो, म्हणजे हो. आमच्या साईडनी म्हणजे प्रॅक्टिसनी थोडं कळतं. कठीण आहे थोडं, पण जितकं वाचलं तेवढं कळतं मग योग वाशिष्ठ थोडं आणि मग इंटरेस्टिंग वाटायला लागतं. हो, हो, हो. बरोबर आहे. आता हे जे आहे ना, मी ते रंग वगैरे केलेले आहेत. तुम्ही तर रंगीत प्रिंट काढा त्याची आणि त्याचे जे उदाहरणं वगैरे सगळं वेगवेगळं केलेलं आहे ना, तसं तुम्ही थोडंसं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. मी रेकॉर्डिंग बंद करते, मग आपण डिस्कशन करूया.